अशा पत्रकार परिषद घेण्याचा जे मुख्य कारण हे आहे की आज सकाळी विद्यमान आमदाराने भीम पार्कचा उल्लेख केला आणि त्याचा 130 कोटी मी मंजूर करून आणलं. पण नगरपालिकाने 14 तारीख मीटिंग मध्ये मायनर मॉडिफिकेशन ज्याला 37 ची कारवाई म्हणतात ते घेतला नाही आणि जे जे झालं नाही तर त्याचा खापर माझ्या डोक्यावर फोडला त्यांनी. आणि काही आमचे दलित समाजाच्या काही लोकांना अचकून माझ्या विरोधात फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम मध्ये एका प्रकारे एंटी कैलास गुरंट्याल ते चालू लागले. पण या विद्यमान आमदाराला असंही काय कळत नाही तसंही काही कळत नाही. हे जालना जिल्हाधिकारीकडून एक पत्र महानगरपालिकेला प्राप्त झालेलं आहे. त्यात पहिला विषय असा आहे, जालना महानगरपालिका हद्दीमध्ये विपशन केंद्र भीम पार्क उभारण्याकरिता आवश्यक असणारी जमीन प्रथमतः जालना महानगरपालिकेचे नावे करण्यात कारवाई तात्काळ करण्यात यावी. तसेच प्रबल ठिकाणी तलाव असल्याने शासनाने संबंधित विभागाकडून तांत्रिक मूल्यमापन करून घेण्यात यावे. आज मित्रांनो, हा प्रश्न सर्वात येतो की हा जिथं भीम पार्क आपण मंजूर होणार आहे ती जागा सध्या शासनाची. शासनाने ते तर आम्हाला हँडओव्हर करून द्यावं लागेल. जोपर्यंत हँडओव्हर करत नाही तोपर्यंत आम्ही कोणती प्रकारची कारवाई करू शकत नाही. पण त्याचा आणखीन एक शॉर्टकट रस्ता आहे. जर कलेक्टरने आम्हाला एनओसी दिली तर आम्ही ते कारवाई करण्यासाठी आमची तयार असेल. दुसरा, त्या पहिल्यामध्ये असं तांत्रिक मूल्यमापन करून घेणे म्हणजे फिजिबिलिटी ते होऊ शकतं की नाही होऊ शकतं. आता तशी सक्षम यंत्रणा महानगरपालिकाकडे नाही. पण या यंत्रणासाठी आम्हाला एखादा मोठी संस्थाला किंवा मोठे जे काम करतात त्याला बोलून त्याला एक काम दिलं पाहिजे आणि फिजिबल आहे की नाही ते आम्हाला देणार आहे. तेव्हा त्याच्यानंतर मायनर मॉडिफिकेशन 37 ची कारवाई आम्हाला करावी लागेल. हे प्रोसिजरच आहे. या माणसाला काही कळत नाही, त्याला अभ्यासच नाही, पण उगाच माझ्या नावाने हा हे करतो. एक तर प्रथम यांनी जे बैठक घेतली त्यात त्याने कलेक्टरला बोलवायला पाहिजे की लँड त्यांची आहे. त्याला माहितच नाही लँड कोणाची. सर्वात पहिले ये त्याला असंही काही कळत नाही तसंही काही कळत नाही. तिथं मग त्यांना माहित पडलं, संजय शिरसाटने सांगितलं रे लँड महाराष्ट्र शासनची आहे, नगरपालिकेला मायनर मॉडिफिकेशन 37 करावं लागेल. तेव्हा त्याला काहीतरी म्हणजे त्याला असं काही कळत नाही मायनर मॉडिफिकेशन काय म्हणतात. दुसरा, या भीम पार्कला MRTP ऍक्ट नुसार 37 ची कारवाई आम्ही करू, पण जोपर्यंत हँडओव्हर होत नाही किंवा आम्हाला एनओसी भेटत नाही. तिसरा, हे जे प्रोजेक्ट तयार झालेला आहे त्याने तिकडे दाखवलं कुठं मंत्रालयात. पण जेव्हा भीम पार्कची आमची पूर्ण तयारी असेल तेव्हा ते आम्ही पण बघणार आहे. चौथा, याला पर्यावरणचा एनओसी लागतोय. हे बघा, आपला जे भीम कुंड याने विसर्जन कुंड केला खांडीकरने आणि याने 2 कोटीचा नसेल तर 19 कोटीचा गेला आणि याने उद्घाटन केलं स्वतः, शासकीय उद्घाटन स्वतः केलं. त्यालाही पर्यावरणाचा मंजुरी नाही आहे आणि पर्यावरणाचा मंजूर नसल्यामुळे कोणतंही काम होऊ शकत नाही. पर्यावरणाची मंजुरी तुम्हाला तेव्हाही भेटतं जेव्हा मुख्यमंत्रीच्या लेवलवर याचा विषय त्यांच्या समोर ठेवा लागतं. सन्माननीय रावसाहेबजी दानवे त्यांच्यासोबत माझं बोलणं झालेलं आहे. या बैठक जेव्हा पर्यावरणाच्या गोष्टी येईल, सन्माननीय रावसाहेबजी दानवे, सन्माननीय बबनदादा लोणीकर, सन्माननीय संतोष दानवे, सन्माननीय नारायण कुचे, सन्माननीय भास्कर आबा आणि आम्ही आणि महापौर उपमहापौर याची बैठक घेणार. आणि दलित समाजाची जेवढी संघटना आहे प्रत्येक संघटनाचे एक प्रमुखाला मी मुख्यमंत्रीकडे बैठक लावून याचा मार्ग लावणार आहे. आणि हा काय म्हणतो 130 मी मंजूर करून आले. अरे प्रस्तावच गेल्यानंतर मंजूर कसं होतं? मला मी सांगा, भीम पार्क हे विसर्जन कुंड सारखा करायचंय का आपल्याला? आता ते जिल्हा परिषद मध्ये काय झालं, बोगस बिल काढले या लोकांनी. ते असं करायचंय का? याला हायगाय एवढे कशाची? हायगाय कशासाठी?